नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आता सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. कारण आता 7व्या हप्त्याचे 2100 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2100 रुपये असे 4200 रुपये तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. ज्यामुळे महिला आता प्रचंड उत्साही, प्रचंड खुश, प्रचंड आनंदी झालेल्या आहे. लाडक्या बहिणींना 7व्या आणि 8व्या हप्ता जो आहे तो एकत्र देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलेली आहे. येणारा संक्रांतीचा 2 महिन्याचे एकत्र पैसे दिले जाणार आहे. तो म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता आणि फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळून संक्रांतीला 2100 + 2100 मिळून तुम्हाला 4200 रुपये हप्ता येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केलेली आहे. संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला अर्ज सुटणार आहे आणि तुम्हाला मोफत घरसुद्धा देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. संक्रांतीच्या दिवशीच ही घोषणा करण्यात येणार आहे. परंतु 2025मध्ये अनेक बदल होणार आहे. इथून पुढे हप्ता बँकेमध्ये येण्यासाठी एक काम करायचे आहे, तरच लाडक्या बहिणींना हप्ता तुम्हाला रेग्युलर येणार आहे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहे. लाडक्या बहिणींनी आता ही 7 कागदपत्र द्यावी लागणार आहे. ही 7 कागदपत्र जमा नसतील तर तुम्हाला लाडक्या बहिणींचा हप्ता येणे बंद होईल. आता ही 7 कागदपत्रे कोणती जमा करायची आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढील भागामध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबातही स्किप करू नका, नाही तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप कागदपत्र कशी आपल्याला जमा करायची आहे हे समजणार नाही. लाडक्या बहिणींना आनंदाची सर्वात मोठी बातमी म्हणजे 2 महिन्याचा हप्ता तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे. येत्या संक्रांतीला जानेवारीमध्ये मिळणार आहे हा हप्ता. लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता 4200 रुपये हप्ता येणार आहे. तसेच घर देखील मिळणार आहे, मोफत घर मिळणार आहे. 7 कोणती नवीन कागदपत्र करावी लागणार आहे हे आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये बघणार आहोत. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका. नवीन वर्ष सुरू झाले आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेत गैरव्यवहार होऊ नये यासाठी हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. आता तुम्हाला संक्रांतीला 4200 रुपये दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला द्यावी लागणार ही 7 कागदपत्रे. ज्या लाडक्या बहिणींनी हे 7 कागदपत्रे जमा करतील त्यांच्यात खात्यात आता योजनेचे पैसे जमा होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे. आता ही कागदपत्र तुम्हाला द्यावी लागणार आहे. कोणती असणार आहे ही नवीन कागदपत्र हे लाडक्या बहिणींनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचा एकही कागदपत्र जे आहे ते स्किप होणार नाही. तुमचे महिन्याला येणारा जो हप्ता आहे तो रेग्युलर येत राहणार आहे, त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही जी 7 कागदपत्र आहे ती वेळेवर आपल्याला जमा करायची आहे. ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला त्यांना 1500 रुपये हप्ता मिळाला, 6वा हप्ता मिळाला, त्यांच्यासाठी खुशखबर समोर आली आहे. 2100 म्हणजे 2100 रुपये नाही, तर तुम्हाला आता 2 महिन्याचे 2100 + 2100 मिळून तुम्हाला 4200 म्हणजे 4200 रुपये हप्ता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र देतील त्यांनाच या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे, आनंद घेता येणार आहे. मग तुम्हाला एकदम 4200 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठली कागदपत्र आपल्याला जमा करायची आहे ते देखील व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओमध्ये कुठली 7 कागदपत्र देणार आहे हे अगदी लक्षपूर्वक ऐका, त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे. ही 7 कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. मग ही कुठली कागदपत्र आहे जी देणं बंधनकारक आहे, जी दिलेच पाहिजे, जी दिले नाही तर तुमचा हप्ता रोखू शकतो, तुमचा हप्ता येऊ शकणार नाही, ही कागदपत्रे तुम्ही आत्ता जमा करा. हे 7 कागदपत्र मागण्याचे कारण म्हणजे मागच्या वेळी 2024मध्ये एका व्यक्तीने 20 अर्ज भरून लाडक्या बहिणीचे पैसे मिळवले होते. त्यामुळे ही नवीन कागदपत्र आता सरकारने मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही अशी मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितले 2,40,00,000 महिलांना संक्रांतीला मोफत घरं देण्यात येणार आहे.
2 महिन्याचा हप्ता जो आहे तो देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 2 महिन्याचा जो हप्ता आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्याचा मिळून जो हप्ता आहे तो 4200 रुपये हप्ता आपल्याला मुख्यमंत्र्यांनी देण्याचे कबूल केले आहे. एकदम 4200 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार टाकणार आहे, ते पण संक्रांतीच्या दिवशीच टाकणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, नुकतेच 2024मध्ये एकाने 20 अर्ज भरून पैसे घेतले होते, तर हा गैरप्रकार टाळण्यासाठी आम्ही 7 कागदपत्रे जमा करण्याचे सांगितले आहे. म्हणजे कागदपत्र देण्यास बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या 4200 रुपयाचा हप्ता येणार आहे. या 2 महिन्याचे 4200 रुपये हप्ता तुम्हाला मिळवण्याचा जर असेल तर ही 7 कागदपत्रे त्वरित जमा करा. मोफत घर हवं असेल तर संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणींना मोफत घर देण्याची घोषणा होणार आहे. लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 9,000 रुपये आलेले आहे. दिवाळीत 7,500 रुपये आणि आता 1,500 रुपये असे मिळून 9,000 लाडक्या बहिणींना मिळाले असणार. तुम्ही आता येणाऱ्या नवीन वर्षात हप्त्यांची वाढ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. संक्रांतीचा डबल हप्ता मिळणार आहे तुम्हाला. संक्रांतीला आनंदी आनंद होणार आहे. तुम्हाला 2100+2100 म्हणजे तुम्हाला 4200 रुपये हप्ता संक्रांतीला मिळणार आहे. त्यामुळे तुमचा सण अगदी उत्साहात साजरा होणार आहे. लाडक्या बहिणींना लागणार संक्रांतीच्या दिवशी लॉटरीसुद्धा लागणार आहे. त्यासाठी फक्त ही कागदपत्रे जमा करायची आहे आपल्याला. कोणती 7 कागदपत्रे जमा करावी लागणार आहे तरच तुम्हाला हा हप्ता येणार आहे, ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लाडक्या बहिणींनो, जरा पण उशीर न करता ही कागदपत्रे आत्ताच जमा करा. ही 7 कागदपत्रे कोणती नावं सांगितलेली आहे ते लक्ष देऊन बघा, काळजीपूर्वक बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही ती कागदपत्रे जमा करा. लाडक्या बहिणींना 2025मध्ये मिळणार सर्वात मोठे गिफ्ट ते म्हणजे लाडक्या बहिणींना 13 लाख घरं मंजूर करण्यात आले आहे. त्याचे अर्ज पण आजपासून सुटलेले आहेत. ते जर तुम्ही भरले नसेल तर तो जो अर्ज आहे 13 लाख घरांचा, तो आजच अर्ज तुम्ही भरा. जर लाडक्या बहिणी योजनेचे तुम्ही पैसे घेत असाल तर तुम्हाला मोफत घराचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मग यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? ते 7 कागदपत्र आत्ताच्या आत्ता जमा करा. लाडक्या बहिणींचा हप्ता व्यवस्थित यावा वाटत असेल तर ही 7 कागदपत्रे तुम्ही आत्ताच्या आत्ता जमा करायची आहे. त्यामुळे तुमच्या ज्या हप्त्यामध्ये खंडन येणार नाही आहे. तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचा हप्ता येणार आहे. उशीर होणार नाही हप्ता येण्यासाठी. लाडक्या बहिणींनो, कोणती 7 कागदपत्र द्यावी लागणार आहे हे लक्षपूर्वक ऐका. अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अतिशय लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे. 7व्या व 8व्या हप्त्यात एकत्र पैसे येणार आहे. 4200 रुपये संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला मिळणार आहे. तुमचा सण अगदी उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी हा हप्ता मिळवण्यासाठी कोणती 7 कागदपत्रे करावी लागणार आहे हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला बरोबर समजणार आहे. मोफत घर आणि 4200 रुपयांचा हप्ता अशी 2 मोठी गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे, असं सरकारने घोषित केलं आहे. नवीन वर्षात बदल करून 7 कागदपत्र द्यावी लागणार आहे, तरच हप्ता खात्यात येणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी ही 7 कागदपत्रे आपल्याला द्यावी लागणार आहे. कारण खूप गैरप्रकार हा लाडक्या बहिणी योजनेमध्ये वाढलेला होता. त्या वाढलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आपल्याला ही 7 कागदपत्रे जी आहे ती सरकारकडे जमा करावी लागणार आहे. मोफत घरांचे अर्ज भरले नसतील तर लवकरात लवकर अर्ज भरा. शेवटचे अर्ज करण्याची तारीख फक्त 10 दिवस बाकी राहिलेली आहे. पहिले कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा. जमिनीचा 7/12 उतारा तुम्हाला द्यावा लागणार आहे. जमीन जास्त असल्यास लाडक्या बहिणींचा हप्ता मिळणार नाही. ग्रामपंचायत उतारा, दुसरा म्हणजे ग्रामपंचायत उतारा. ग्रामपंचायतमधील नोंद वहीतील मालमत्ता प्रमाणपत्र द्यावी लागणार आहे. गोरगरीब लाडक्या बहिणींसाठी हे सरकार हप्ता देत आहे. श्रीमंत असाल तर हा हप्ता मिळणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे. जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड हे KYC केलेले असावे. 6वे जे आहे ते आधार कार्ड देणं खूप गरजेचं आहे. आणि 7वं जे आहे निवडणूक ओळखपत्र.
निवडणूक ओळखपत्र जमा करणं खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे. आधार कार्ड, रेशन कार्डला KYC करणे गरजेचे आहे. ही 7 कागदपत्रे तुम्ही आत्ताच्या आत्ता जमा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तो तुम्हाला भरभरून येणार आहे. 4200 रुपये हप्ता तुम्हाला मिळणार आहे. 2 महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे आपल्याला. 2100 + 2100 जानेवारी फेब्रुवारीचा दोन्ही मिळून हप्ता आपल्याला संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे. त्यासाठी ही 7 कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला जमा करायची आहे. कागदपत्रे ही मी नेहमीप्रमाणे व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे. ही कागदपत्रे जमा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा जो हप्ता आहे त्यामध्ये खंडन पडणार नाही आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.